श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही खूप भाग्यवान आहात. आजचा हा स्वामी संदेश दैवशक्तीने तुमच्या समोर आला आहे. जर तुम्ही या धावपळीच्या जीवनातून आज स्वामींसाठी 10 ते 20 मिनिटे दिलीत तर स्वामी तुमच्या घरात एवढे पैसे पाठवतील की तुम्हाला ते सांभाळणे कठीण जाईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला अर्धवट न सोडता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. स्वामी म्हणतात, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. जीवनात सुखदुःख हा निसर्गाचाच एक खेळ आहे. भगवंताच्या इच्छेनुसारच सगळी काही घडतं. जेव्हा आपण संकटांना शांतपणे स्वीकारतो तेव्हा आपल्याला भगवंताचे दर्शन होते. शांततेच भगवंताची अनुभूती असते आणि त्यातूनच सुखाची प्राप्ती होते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटत असतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. स्वामी म्हणतात, सगळेच सुंदर असतात. कुणाचे विचार, कुणाचे गुण, कुणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्याच आधी. स्वामी म्हणतात, प्रसंग परीक्षा घेत राहील पण आपली मात्र क्षमता त्याला दाखवत राहायचं. प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्या सोबती. जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार कायम. स्वामी सांगतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल. पण आपल्या हृदयात मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. स्वामी सांगतात, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लाव, कितीही भक्ती, शांत्या, पोषा पारायण करा, त्याची काहीच उपयोग नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही संपुष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारी लोक येतात
शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. रूप मनोहर तुझे हे स्वामीराया, तूच असे जगदीश्वरा. मनमोहक तुझे रूप सजले, सर्व व्यापक तू चराचरा. कृपावंत तू अनाथांचा, नाथ सुख दुःखात आम्हा देई. तू साथ देई पूर्ण झाली आमच्या मनाची, असा नेहमी तू ठेव मस्तकी दयेचा हात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. त्याने मला दिलंय त्याला तेच दुप्पटीने मिळावं इतकीच प्रार्थना आहे देवा. नाते जिवंतपणीच सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो. जे मिळणार नाही त्याची आस आहे, परंतु मिळेल हा स्वामींवर विश्वास आहे. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरं आयुष्य. जो झिजतो तोच सर्वस्थाने चमकतो. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची, दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेलं एक स्थिर नियम आहे. जर चुकीच्या गाडीमध्ये चढला तर पहिल्या स्टॉपवर उतरावं. जितका जास्त वेळ थांबला तितका परतीचा प्रवास महागात पडतो. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, स्वामी तुझ्या नावाचंच समाधान आहे. सगळं जग बघितलं, पण तुझ्यासारखा निस्वार्थ प्रेम करणारा कोणीच नाही मिळालं स्वामी. कधीही न दिसणारा पण सदैव सोबत असणारा माझे स्वामी. देव म्हणून काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो हा विचार आपण रोज करतो, परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. शरीराचं सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र्य. काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. आपल्याला समजत नसलं तरी त्याला माहीत असतं आपलं चांगलं कशात आहे. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआप निघतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान आपण दिलाच पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासारखी सारखा नसतो. कधी दुःख तर कधी सुख, हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते. पुढे काय होणार माहीत नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवा. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते.
नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतःहून झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल. नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणतीही हरकावून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुम्ही विचार पण केला नसेल. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. भेटतील माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलात, तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. देवा, तुझ्या मार्गावर चाललो आहे. कोणतीही अपेक्षा नाही, फक्त प्रयत्नांना साथ दे. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणाचा दिलेला तळतळाट. तुझ्या चिंतीन चित्त एकाग्र व्हावे, तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे, तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्था, तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहे स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे हात आहे स्वामी. अडचणी कितीही येऊ द्या, या प्रारब्धाच्या पुढे कोणतीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. पहिला नमस्कार परमात्मा ज्यावेळी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्णांना ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपल्या सर्वांना ज्यांच्यामुळे या जगाला अर्थ मिळाला. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे कदर समोरच्याची करायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात. स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तू अगर तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास, त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचं असेल तर आपापसातले प्रेम वाढवा, आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैर, द्वेष, तिरस्कार हे सोडा. झाडाने कितीही फुले गमावली, यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो, यातच जीवनाचा अर्थ आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. जसे चांगले दिवस राहत नाही, तसेच वाईटही दिवस राहणार नाही. या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं, कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची दोन कारणं असतात. एक तर त्याला
नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनाला दुःख ज्याला सांगतो तो व्यक्ती खूप महत्त्वाचा असतो. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणात चवच उरत नाही. नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल तेच चांगलंच होईल. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुला. तुझ्या पाठी मी असेल, त्यामुळे घाबरू नकोस. मनात नसताना अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. व्हायला ओळख नाही माणसाची, पण मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. त्या सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. चालताना ठसे लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळेलच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्याचा सदुपयोग करा. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं. हे हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच व्यक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटत तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांचा आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते
ते फक्त श्री स्वामी समर्थाच्या दरबारात मिळते. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळ्या नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठ्या समस्या असू देत, समर्थ तुझ्या नावातच समाधान आहे. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या. कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार आहे तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. स्वप्न फक्त मोफत असतात. फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. अडचणीत असताना स्वामींचे नामस्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवतरी स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. ते म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यांच्या मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं. कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतःच देतोय. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसा असतात वापरण्यासाठी. पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी होऊ देणार नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांचे गुप्त चित्र काढत असतो. हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावी. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम सोडा. स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ कळते. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने
निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरुकृपेची खाण. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस करेल पडेल त्याचे विस्मरण. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तत्परतेने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरू कृपा. कोसळलेल्या दुःखी रूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री सद्गुरू कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे श्री सद्गुरू कृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे श्री सद्गुरू कृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे सद्गुरू कृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. तुमच्या विना स्वामी कोण माझा सोबती, श्वास माझा ध्यास माझा, अपेक्षा नाही कोणती व्हावी. चरणात पूजा हीच आमची भक्ती, अविरत राहो आमच्या हृदयी स्वामी शक्ती. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकून सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. मी तुम्ही अन सोबत स्वामी, मग भीती कशाची. त्यानेच वचन दिले आम्हासी, भिवू नका मी आहे तुमच्या पाठीशी. हेच दत्तोत्रय. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली. तुला धन्यवाद. आपली पूर्वजांनी जीवनशैली अधिक उत्तम अशासाठी होती की ते निसर्गाच्या अधिक जवळ होते. एवढेच नाही तर ते निसर्गाच्या लयीप्रमाणे काम करायचे, नैसर्गिक वातावरणात राहायचे, काम करायचे. पहाटेच्या प्रसन्न शांत वातावरणात ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर भजन पूजन करायचे. कोंबडे आरवले की ते उठायचे आणि आकाशात चंद्र उगवला की ते झोपी जायचे. अशा तऱ्हेने ते शरीराला निसर्गाची सुसंगत ठेवायचे. आजकाल आधुनिकतेच्या शर्यतीत लोकांची दिनचर्या इतकी कृत्रिम झाली आहे की निसर्गाशी माणसाचा संपर्कच तुटला आहे. रात्री जागल्याने माणसाची नैसर्गिक लय नष्ट होते. सकाळी उठल्याही उशिरा होते. त्यामुळे अपचन होते, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, उत्साही ताजेतवाने वाटत नाही
आणि दिवसभर शरीरात आळस भरलेला असतो. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत आहे, सकाळी लवकर उठा. जर तुमचा शेजारी लवकर उठत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही लवकर उठा. 1 तास व्यायाम करा. ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना कधीतरी आजारासाठी वेळ काढावा लागेल. माणसाला असे वाटते की तो स्वतःसाठी जगतो, मात्र तो ज्या प्रकारे वेळ खर्च करत असतो ते पाहिल्यावर असे वाटते की तो स्वतःसाठी जगतच नाही. तो अशी नोकरी करतो ती त्याला पसंत नसते, तेच जेवतो जे बायको मुलांच्या आवडीने बनलेले असते. दमून भागून घरी येतो तेव्हा घरातील लोक जो कार्यक्रम बघत असतील तोच त्यालाही बघावा लागतो. म्हणजेच त्याला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. तुम्हाला रोज 1 तास स्वतःसाठी काढायला लागेल. 23 तास दुसऱ्यांसाठी आणि 1 तास स्वतःसाठी. या 1 तासात स्वतःच्या शरीराची देखभाल केली पाहिजे. आपल्याला शरीराच्या स्वास्थ्यासाठी, सौंदर्यासाठी 1 तासाचा वेळ फार जास्त नाही. शेवटी शरीराच्या जोरावरच तुम्ही तुमची सगळी कामे करत असता. हे शरीर स्वस्थ जर टिकले नाही तर तुम्ही या सुंदर जगाचा आनंद कसा घ्याल? हीच तर तुम्हाला सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे, मात्र तुम्ही त्या कोंबडीचे पोटच कापून बघताय. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चविष्ट पदार्थ खात असता, ज्याची शरीराला त्याची गरजही नसते. आणि शरीराला ज्याची गरज असते तो व्यायाम तर तुम्ही करतच नाही. आता तुम्ही सांगा, शरीरावर हा अन्यायच होतोय की नाही? लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढला नाही तर तुमचा उरलेला वेळ ही धोक्यात येईल. या 1 तासात तुम्हाला आपल्या शरीराची देखभाल करायची आहे. फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगासनाच्या वर्गाला किंवा जिमला जाणे, शरीराला मसाज करणे, एकूण शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात व्यायामाचे अनेक फायदे आहे. एक म्हणजे यामुळे तुमची तब्येत चांगली राहते, आजारपणामुळे वेळ जात नाही. दुसरे, शरीराबरोबर मेंदूही तल्लख आणि उत्साही होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आळस झटकला जातो आणि तुम्ही महत्त्वाची कामे उत्साहाने करता. व्यायामाने तुमचं शरीर पिळदार होईल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल. तुम्ही सेल्समन असाल तर तुम्ही कसे दिसता ते अत्यंत महत्त्वाचे असते, कारण आकर्षक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त सेल्समनमुळे लोक अधिक प्रभावित होतात. ज्याला जग हलवायचं आहे त्याने प्रथम स्वतः हललं पाहिजे. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 22वा सिद्धांत हे म्हणतो की 1 तास व्यायाम करावा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, योग्य प्रकारे व्यायाम करा. बरेचदा लोक म्हणतात, मी आज अर्धा तास चालतो. जरा थांबा. वेळेचा उपयोगाचा 19वा सिद्धांत तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वेळ काम केलं हे महत्त्वाचं नाही, त्या अर्ध्या तासात तुम्ही किती किलोमीटर चालतात आणि किती वेगाने चालतात ते महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ आणि अंतर याचा योग्य प्रमाण ठरवायला लागेल. 50 मिनिटात 5 किलोमीटर हे आदर्श प्रमाण आहे. फक्त चालण्यापुरताच व्यायाम मर्यादित ठेवू नका. जॉगिंग, योगासने, वेटलिफ्टिंग असे विविध प्रकार करा. 30 मिनिटात 3 किलोमीटर चाला आणि उरलेल्या 30 मिनिटात इतर व्यायाम करा. सूर्योदयापूर्वीच वेळ चालण्यासाठी योग्य राहील, कारण त्यावेळी हवेत प्रदूषण नसते आणि ताजा ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसामध्ये आणि मेंदूत पोचून तुम्हाला ताजेतवाने वाटते. जेव्हा स्वच्छ ऊन नसते तेव्हा छप्पर दुरुस्त करावे. टीव्हीपासून सावधान. जे काम करण्याची काहीच गरज नव्हती ते अत्यंत कुशलतेने करणे. टीव्हीमुळे आज जितका वेळ वाया जात आहे तितकाच इतिहासात कधी दुसऱ्या कारणामुळे झालेला आढळत नाही. फेसबुकचाही यावर समावेश करावा लागेल. टीव्हीचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आपण मात्र इथे फक्त वेळ वाया जाण्याचा संदर्भात विचार करणार आहोत. एका पाहण्यावरून असा निष्कर्ष निघाला आहे की लोक एका आठवड्यात जवळजवळ 17 तास टीव्ही बघतात, म्हणजे रोज जवळजवळ 2.5 तास. याचा अर्थ लोक त्यांच्याजवळ असलेल्या सक्रिय वेळेतला 20% वेळ टीव्ही बघण्यात फुकट घालवतात. जरा विचार करा, तुम्ही टीव्ही बघितला नाही तर काय होईल? बऱ्याच वेळा असे होते की
अर्धा तास टी व्ही बघायला असे ठरवून तुम्ही टी व्ही समोर बसता. अर्ध्या तासानंतर दुसऱ्या चॅनलवर आणखी एखादा चांगला कार्यक्रम दिसू लागला की 2 तास कधी होतात ते कळत नाही. या भानगडीत तुमची बहुतेक सगळी आवश्यक कामे अर्धवट राहतात. टी व्ही बघणारे बरेच जण त्यांच्या शैक्षणिक महत्त्वाबद्दल बोलतात, पण फक्त शैक्षणिक कार्यक्रमासाठी टी व्ही बघणारे कोणीच मला आजपर्यंत भेटलेले नाही. शिक्षणच घ्यायचं असेल तर त्यासाठी शिवाय इतर अनेक गोष्टी आहेत. पुस्तके वाचा, इंटरनेटवरून माहिती घ्या, पण खरंच ज्ञान वाढवणारे कार्यक्रम तुम्ही टी व्हीवर बघता, त्यामुळे हा भाग तुमच्यासाठी नाही. माझ्या एका परिचिताकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टी व्ही चालू असतो. सकाळी ते स्वतःसाठी बातम्या बघतात, अधूनमधून शाळेत जाण्यापूर्वी मुले कार्टून बघतात, दुपारी पत्नीच्या मालिका आणि गाणी चालतात, संध्याकाळी ते आले की परत बातम्या आणि मालिका ते स्वतः पाहतात. अधूनमधून मुलांचे कार्टून बघणे चालूच असते. थोडक्यात पूर्ण दिवस टी व्हीलाच वाहिलेला असतो. टी व्ही हा त्यांच्या कुटुंबाचा एक कायमचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यांचे जेवणही टी व्ही समोर बसून होते, त्यामुळे जेवणाची चव तर त्यांना कळत नाही, शिवाय ते किती खात आहे यांचंही भान त्यांना राहत नाही. परिणामतः ते जरुरीपेक्षा जास्त खातात आणि दिवसेंदिवस लठ्ठ होतात. मुलं किती वेळ टी व्ही बघतात याचा हिशोब लावणं कठीण आहे. याचं एक उदाहरण बघूया. तिच्या विद्यार्थ्याची त्या संदर्भात पाहणी केली गेली. त्यावेळी त्या वर्गात अमेरिकन संगीतकार रॉब झॉम्बीही शिकत होते. रॉब एका दिवसात 9 तास टी व्ही बघतात हे ऐकून त्यांचे शिक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांनी रॉबला विचारले, रात्री उशिरा जागल्याशिवाय एवढा वेळ टी व्ही कसा काय बघू शकतोस? त्याने उत्तर दिले, मी सकाळी लवकर उठतो आणि बऱ्याच वेळा मला शेतीसंबंधी कार्यक्रम बघावे लागतात, कारण एवढ्या सकाळी फक्त तेच कार्यक्रम असतात. या प्रसंगाला कितीतरी वर्षे होऊन गेली. आता तर 24 तास तुमच्या आवडीचे कार्यक्रम चालू असतात आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शिस्तीची आवश्यकता असते. वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे. जर तुम्हाला तुमच्या वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर टी व्हीपासून सावध राहा. वर्तमानपत्र हे टी व्हीच्या तुलनेने माहितीच्या दृष्टीने चांगले साधन असते. तुम्हाला जगभराच्या बातम्याही कळतात आणि ज्ञानात भर पडते. मात्र यांच्या दुसऱ्या बाजूचाही विचार केला पाहिजे. जर सचिन तेंडुलकरने 100वे शतक केले पण तुम्हाला क्रिकेटमध्ये रस नसेल तर ती सविस्तर बातमी वाचून काय उपयोग? कॅटरीना कैफ आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रसंगाबद्दल वाचून क्षणिक आनंदाशिवाय तुम्हाला काय मिळणार? वर्तमानपत्र वाचतानाही चटपटीत मसालेदार गोष्टी वाचण्याऐवजी तुम्ही सकारात्मक आणि ज्ञानवर्धक बातम्या निवडा, जेणेकरून त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. टी व्ही तुमचा उत्कृष्ट सेवक आहे, पण भयंकर मालक आहे. निवड तुम्हाला करायची आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला कामापुरतं बघा आणि बिनमहत्त्वाच्या गोष्टी नजरेआड करा. ही गोष्ट फक्त वर्तमानपत्र आणि टी व्हीच्याच बाबतीत लागू होत नाही, तर सगळ्याच बाबतीत लागू पडतात. ब्रिटिश गायक क्रॅक डेव्हिड रोज दाढी करण्यात 40 मिनिटे वाया घालवायचे. तुम्ही करू नका. तुम्ही जर हा सिद्धांत अंमलात आणलात तर तुमचा कमीत कमी अर्धा तास वाचेल, ज्यात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करू शकाल. अशा तऱ्हेने शिकत राहा की तुम्ही कायम जिवंत राहणार आहात. अशा तऱ्हेने जगा की जणू उद्याच मरणार आहात. मोबाईलचा वापर कमीत कमी करा. हरवले आहेत काल सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधले हिऱ्याचे 60 मिनिटं जडवलेले 2 सोन्यांचे तास व शोधणाऱ्या व्यक्तीला काहीही इनाम दिले जाणार नाही, कारण ते परत मिळणार नाही. कायमचे सोडून गेले आहेत. मोबाईलवर हल्ली आपण कितीतरी कामे करतो. मोबाईलवर बोलतो, मोबाईलवर गाणी ऐकतो, फिल्म बघतो, शिवाय गेम खेळतो, चॅटिंग करतो, फेसबुकवर जातो, नेट सर्फिंग, इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि बघतो. एका छोट्याशा मोबाईलमुळे सारं जग खरोखरच आपल्या मुठीत आले आहे. पण जरा थांबा, आठवा, काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते, तेव्हाही आपले जीवन सुरळीत चालू होते. मोबाईल युगात प्रवेश केल्याने आपला केवळ
किंमत वेळ निर्थक गोष्टी वाया जातो. आजकालची तरुण मुले मोबाईलवर गाणी ऐकणे, चॅटिंग करणे आणि बोलण्यात इतके हरवलेले असतात की त्यांच्याजवळ विचार करायला वेळच नसतो. जरा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल चालू होतो. क्लासमध्येही मुले मोबाईलवरून मेसेज पाठवतात. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे हे त्यांना समजत नाही. बहुतेक मोबाईल्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघते. याच्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. अति रेडिएशनने ब्रेन ट्यूमर, नपुंसकता, कॅन्सर, गर्भपात, डीएनएची विकृती असे अनेक गंभीर विकार जडतात. त्यामुळे तुम्ही मोबाईल जितका कमी उपयोग कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले. मात्र मोबाईलची ही साथ कितीतरी पटीने दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एका पाहणीनुसार असे आढळून आले आहे की अमेरिकेतली लोक जवळजवळ 3 तासाचा वेळ मोबाईल इंटरनेट वाया घालवतात. या वेळेचा 2/3 भाग हा इन्स्टंट मॅनेजमेंटसाठी वापरला जातो. मोबाईल हा वेळेच्या बाबतीतला सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तो आपल्याला बिनमहत्त्वाच्या कामात गुंतवतो आणि महत्त्वाची कामे राहून जातात. माझ्या परिचयात एक विद्यार्थिनी आहे. तिच्या आईवडिलांनी तिला IITच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रेरित केले. कोचिंगची भली मोठी फी भरली, मात्र अभ्यासाऐवजी ती मुलगी खोलीचे दार लावून चॅटिंग करत बसायची. परिणाम अपेक्षितच होते. ती त्या परीक्षेत पास होऊ शकली नाही. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 24वा सिद्धांत: मोबाईलचा कमीत कमी वापर करा. मोबाईलमुळे 2 प्रकारे वेळ वाया जातो. एकतर आपण त्यावर वेळ वाया घालवतो किंवा त्याच्या माध्यमातून दुसरे लोक आपला वेळ वाया घालवतात. जेव्हा त्याला वाटतं ते मोबाईलची घंटी वाजून आपल्यापर्यंत पोचतो. आपण एखादे महत्त्वाचे काम करत असताना मध्येच जर फोन आला तर आपला उत्साह मावळतो, कारण त्या कामात खंड पडतो. मोबाईलमुळे आपण रात्रीही शांतपणे झोपू शकत नाही. अर्ध्या रात्री मेसेज किंवा फोन आल्याने आपली झोप खराब होते. इंटरनेटमुळेही आपली वेळ वाया जातो, मात्र त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत नाही. आपण आपल्या इच्छेने ईमेल चेक करतो. मोबाईल फोन आला की मात्र लगेच घ्यायला लागतो. मोबाईलवर वेळ वाया जातो हे बघून काही लोक स्वतःकडे 2 मोबाईल ठेवतात. एक सगळ्यांसाठी आणि दुसरा काही खास लोकांसाठी. आपला सार्वजनिक मोबाईल नंबर ते संध्याकाळनंतर बंद करून ठेवतात, म्हणजे अनावश्यक फोनमुळे ज्यांचा वेळ वाया जाणार नाही. महत्त्वाचा फोन कॉल तपासण्यासाठी ते 2-3 तासांनी फोन चालू करून मिस कॉल चेक करतात. अनेक लोक सेलफोन सायलेंटवर ठेवून मिस कॉल बघून आपल्या सोयीनुसार बोलतात. मीटिंग चालू असताना सेलफोन बंद करावा, कारण एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये मोबाईलच्या आवाजामुळे तुमची आणि इतरांची एकाग्रता भंग होऊ नये. मोबाईल आधुनिक जगाची भेट आहे. त्याचा फास तुमच्या वेळेच्या कळ्यात दिवसेंदिवस आवळला जातोय. तुम्ही त्यावर इलाज केला नाही तर तो तुमच्या अधिकांश वेळेचा सत्यानाश करेल. म्हणून मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि वाचलेल्या वेळात जास्तीत जास्त सदुपयोग करा. तुम्ही एक गोष्ट रिसायकल करू शकत नाही, ती म्हणजे वाया गेलेला वेळ. मित्र तुमच्या वेळावर दरोडा घालत असता. इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका. यश आणि अपयशामध्ये फक्त 3 शब्दांची एक रेष असते: माझ्याकडे वेब नव्हता. बहुतेक लोक इंटरनेटला वरदान म्हणतात, पण इंटरनेट हा शापही होऊ शकतो. प्रत्येक चांगल्या वस्तूचा दुरुपयोगही होऊ शकतो. विश्वास बसत नसेल तर जी मुले तासनतास इंटरनेटवर गेम खेळतात, ती तरुण मुले इंटरनेटवर सर्फिंग करत असतात. अशा मुलांच्या आईवडिलांना विचारा. यात इंटरनेटचा काहीही दोष नाही. इंटरनेटवर तर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करता ते तुमच्यावर अवलंबून आहे. गरज नसताना तुम्ही त्यावर 15 मिनिटे जास्त वेळ घालवतात, तर तुम्हाला त्याबाबतीत सहज राहिले पाहिजे. तुम्हाला वेळाची बचत करायची असेल तर इंटरनेटपासून सावध राहा. सर्फिंग हा त्यातला प्रमुख धोका असतो. तुम्ही एखाद्या कामासाठी इंटरनेटवर जाता आणि तेवढ्यात तुम्हाला दुसरी एखादी आकर्षक साईट मिळते, जाहिरात दिसते आणि त्यावर तुम्ही क्लिक करून दुसऱ्याच जगात पोहोचतात.
वेळ वाया घालवण्याचा आणखी एक कारण म्हणजे तुमची सर्च इंजिनवर काहीतरी शोधत असता, मात्र शब्दांचा वापर योग्य प्रकारे करत नाही. त्यामुळे त्या संदर्भात लाखो गोष्टी स्क्रीनवर येतात. तुम्हाला हवी ती माहिती मिळायला मग खूप वेळ लागतो. माहिती शोधायची योग्य पद्धत तुम्हाला येत असेल आणि सर्च इंजिनवर योग्य कीवर्ड तुम्हाला टाकता आले की तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन तुमच्यासमोर येते. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 25वा सिद्धांत म्हणतो, इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका. जर तुम्हाला इंटरनेटवर नियमितपणे काम करायचे असेल तर तुम्ही ब्रॉडबँड कनेक्शन वापरा, कारण त्याचा वेग जास्त असतो. सामान्य नेटवर्क कनेक्शनचा वेग कमी असतो. त्यात तुमचा बराच वेळ वाया जातो. याशिवाय तुमच्या कॉम्प्युटरची रॅम वाढवा. तसेच केल्यास कॉम्प्युटर वेगाने चालतो आणि डाउनलोडिंगला वेगही जास्त लागतो. धीम्या गतीने चालणाऱ्या कॉम्प्युटरमुळे तुमचा कितीतरी वेळ वाया जातो याची तुम्हाला कल्पनाही नाही. मात्र तुम्ही एका तासापेक्षा अधिक वेळ कॉम्प्युटर वापरत असाल तर कॉम्प्युटरच्या वेगाचा नक्कीच विचार करा. IDCAच्या एका संशोधनात एक दिसून आलं की लोक, खास करून युवक वर्ग, प्रत्येक आठवड्याला 33 तास इंटरनेटवर घालवत असतो. प्रत्येक माणूस दिवसात कमीत कमी 5 मिनिटे तरी शुद्ध मूर्ख असतो. हा वेळ वाढू नये याची काळजी घेण्यातच शहाणपणा असतो. वेळाचा सर्वात जास्त उपयोग किंवा दुरुपयोग फेसबुकवर होतो. काही तरुण मुले त्यात दर आठवड्याला 20 तास वेळ घालवतात. याशिवाय यूट्यूब, पॉर्न साईट, सर्च इंजिन, ईमेल खूप वेळ खातात. याचा अर्थ इंटरनेटचा जितका उपयोग होतो त्यापेक्षा जास्त वेळ त्यावर वाया जातो. जर तुम्हाला फक्त ईमेल चेक करण्यासाठी इंटरनेटवर जायचं असेल तर तुम्ही वेळ वाया घालवण्याचा धोका पत्करू नये. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला इंटरनेटवर काय करायचं आहे ते ठरवा आणि मग हव्या त्या साईटवर जाऊन माहिती घ्या आणि इंटरनेट बंद करा. इंटरनेटमुळे वेळ वाया जाऊ नये असे वाटत असेल तर त्याचा वापर तेव्हा करा जेव्हा त्यानंतर लगेच तुम्हाला काही अत्यावश्यक काम करायचे असेल, कारण तुम्ही मग अनावश्यक वेळ घालवायचा धोकाच उरत नाही. विशेष करून रात्री इंटरनेटचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यावेळी घालवलेला तुमच्याकडे खूप वेळ असतो. तुम्ही रात्री लवकरच झोपतात तर इंटरनेटवर बरोबर इतर सर्व फालतू कामे करण्यापासून वाचाल. म्हणून सकाळी लवकर उठायची सवय लावा आणि इंटरनेटवर वेळ वाया जाण्याच्या बाबतीत सतर्क राहा. तुम्हाला पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेकडे वळू नका. आळसापासून सावध राहा. आळस हा मृत समुद्र आहे. तो सर्व सद्गुण घेऊन टाकतो. वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला आळसापासून स्वतःला वाचवले पाहिजे. जेव्हा आपल्यासमोर एखादे कठीण काम येते तेव्हा आपण आळस आल्याने ते करायचे टाळतो. पण टाळाटाळ करण्याशिवाय आळसाची इतर अनेक कारणे असतात. आळसाचे एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात, जरुरीपेक्षा जास्त जेवणे. जर तुम्ही जरुरीपेक्षा जास्त खात असाल किंवा जास्त तळलेले पदार्थ खात असाल तर तुमची ऊर्जा कमी होईल आणि मन एकाग्रचित्त होणार नाही. आळसामुळे तुम्ही जास्त चुका करता आणि कामाची चालढकल करता, कशी तरी कामे आटपता. त्यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही शेरलॉक होम्सचे चाहते असाल तर तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगली समजेल, कारण तेव्हा तुम्ही एखाद्या समस्येच्या मागे लागायचा तेव्हा खाणेपिणे सोडून द्यायचा. त्यांच्या मते जेवणानंतर रक्तप्रवाह पोटाकडे जातो आणि त्यामुळे मेंदूचे काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 26वा सिद्धांत म्हणतो, आळसापासून स्वतःला वाचवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ते जेवणासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल आपण बोलत नसून जास्त खाण्यामुळे होणाऱ्या परिणामाची गोष्ट करत आहोत. जेवायला वेळ कमी लागतो, मात्र जास्त खाण्यामुळे येणाऱ्या आळसामुळे वेळ वाया जातो. दिवसा जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेंग येते आणि रात्री भरपेट जेवल्यानंतर सरळ बिछाण्यावर जाण्याची इच्छा होते. हे तुमच्या लक्षात आले आहे का? एखाद्या रेस्टॉरंट किंवा लग्न समारंभातून भरपूर जेवल्याने पोट जड होते आणि कधी एकदा झोपायला जातो असे तुम्हालाही असे वाटत असेल. सकाळी आपण
सर्वात चांगले काम का करू शकतो ते तुम्हाला माहीत आहे का? कारण असे आहे की ज्यावेळी आराम केल्यानंतर शरीराची थकाव गेलेली असते, सकाळी हवेत ऑक्सिजन भरपूर असतो. तिसरे कारण म्हणजे त्यावेळी आपले पोट रिकामे असते. पोट रिकामे झाल्यावर डोकं जास्त चांगलं चालतं. म्हणून एका वेळी जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही. थोड्या अंतराने थोडे थोडे खाणे तब्येतीसाठी सगळ्यात चांगले. तुम्ही जेव्हा कमी खाता तेव्हा तुम्हाला आळस येत नाही. तुमची ऊर्जा आणि एकाग्रता टिकून राहते. आळस गोड असतो, पण त्याचे परिणाम निर्दयी असतात. आळसामुळे माणूस आपली महत्त्वाची कामे करू शकत नाही. म्हणून आपली ऊर्जा टिकून राहण्यासाठी आळस नावाचा महारोग दूर ठेवा. जेवल्यानंतर कुणी कमी खाल्ल्याबद्दल दुःख केले नाही. टोलवाटोली करू नका. चालढकल करू नका. खरी गोष्ट अशी आहे की लोकांना आपले आवडते काम करण्यासाठी वेळ काढता येतो. कमतरता वेळाची नसून इच्छेची असते. आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या गोष्टीची चालढकल करत असतो. आजचे काम उद्यावर ढकलतो. त्याला कारण म्हणजे आपला मूड नसतो किंवा ते काम कठीण वाटत असते. मात्र अशी चालढकल वेळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने घातक आहे, हे लक्षात ठेवा. याचा एक तोटा असा आहे की असे केल्याने तुम्ही उद्याचा वेळ गहाण ठेवता. जे कर्म आजचं करता येण्यासारखे होते ते उद्यावर ढकलल्याने तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ओझे आणखी वाढवता. आजचे काम आज केलेत तर दुसऱ्यांच्या दिवसाचा ताण वाढणार नाही. शक्य असेल तर दुसऱ्या दिवशीच्या काही गोष्टीही आजच करून टाका, म्हणजे त्या दिवशीच्या कामाचा भार हलका होईल आणि त्या वेळात तुम्ही काही नवीन कामे करू शकाल. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 27वा सिद्धांत म्हणतो, चालढकल करू नका. आता हे आपण बघूया की चालढकल का केली जाते. त्याची कारणे अनेक आहेत. काम कंटाळवाणे असते, अवघड असते, काम संपण्याचा निश्चय काळ नाही, त्यासंबंधीचे उद्दिष्ट स्पष्ट नसते किंवा ते काम तुम्हाला इतकं मोठं वाटतं की त्याला कुठून सुरुवात करायची तेच समजत नाही. अनेक वेळा असंही होतं की कामाची पूर्ण माहिती नसते आणि ती मिळाल्यावर कामाला सुरुवात करू असं वाटतं तुम्हाला. चालढकल करण्याचे कारण काहीही असलं तरी ते दूर करून आजचं काम आजच करण्याची सवय लावावी पाहिजे. तुमचा निश्चय पक्का असेल तर कुठलीही समस्या सोडविता येते. मात्र निश्चय डळमळीत असेल तर प्रत्येक समस्या विकराळ स्वरूपाची वाटते. मुळात प्रश्न असतो तो निश्चय पक्का असण्याचा. टालढकल करण्याचे सामान्य कारण म्हणजे एखादे काम करण्याचा आपला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो. मन चंचल असतं. जर शतकानुशतके मनावर काबू ठेवण्याचा उपदेश केला जात असेल तर त्याला तसंच काही कारण असतं. मन कधीच चांगल्या गोष्टींकडे जात नाही, पण त्यासाठी स्वयंशिस्त आणि कष्टाची गरज असते. ते तर कायमचं क्षणिक सुख आणि आनंद यांच्यामागे धावत असतं. यशाचा नियम तोपर्यंत लागू पडणार नाही जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही. सुंदर मुलींशी गप्पा मारण्याचा तुमचा मूड कायमचा असेल, मात्र बाह्य सरसावून मेहनत करण्याची इच्छा कधीच होणार नाही. मेहनत करायला मन कतरतं. म्हणूनच तुम्हाला जीवनात काही करायचे असेल तर मनाचे किंवा मूडचे गुलाम राहू नका. मनाला शिस्त लावा आणि मूड असो किंवा नसो कामाला लागा. चालढकल करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे काम अर्धवट सोडायचे. तुम्ही एखादे काम अर्धवट सोडता आणि मग विचार करता की ते उद्यापुरते करूया. जेव्हा दुसरा दिवस उगवतो तेव्हा आदल्या दिवशी कुलपर्यंत काम झालं होतं. तुमचं लक्ष काय होतं आणि तुम्ही ते कसं पूर्ण करता आहात हे तुम्हाला आठवावं लागतं. यात तुमचा बराचसा वेळ वाया जातो. याशिवाय असंही होऊ शकतं की ते काम पूर्ण करण्याइतका वेळ तुमच्याजवळ उरतच नाही. म्हणूनच त्याची विभागणी करा आणि एकावेळी त्याचा एक भाग पूर्ण करायचा अशी योजना आखा. चालढकल करणे हा एक लोकप्रिय बहाणा आहे. या संदर्भात एका स्पॅनिश म्हण असे म्हणतात, उद्या हा आठवड्याचा सगळ्यात व्यग्र दिवस असतो. काही लोकांकडे आपले आवडते काम न करण्याची हजारो कारणे असतात. वास्तविक त्यांना
फक्त ते काम काम का करू शकतात या एकाच करण्याची गरज असते. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवून सुप्त मनच्या शक्तीचा लाभ घ्या. युवावस्थेत माझ्या 10 पैकी 9 कामात अपयश यायचं. मला जीवनात असफल व्हायचं नव्हतं म्हणून मी 10 पटीने जास्त काम केले. वेळेच्या नियोजनाची आदर्श स्थिती म्हणजे आदल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करणे. एक दिवस आधी नियोजन केल्याने तुम्हाला सुप्त मनाच्या शक्तीचा लाभ होतो. मनाचे 2 प्रकार असतात, एका जागृत मन आणि एक सुप्त मन. जागृत मन विचार करतं की सुप्त मन आपल्याला जाणवत नाही. मात्र हेच मन आपल्याला योग्य प्रकारे आणि कमी वेळात काम करण्याचे नवीन प्रकार सुचवू शकते. रात्री खूप विचार करूनही उत्तर मिळाले नाही आणि सकाळी त्याचे उत्तर मिळाले. विचार न करताच सगळं काही ठीक झाले असं घडलंय का? झालंय असेल तर ते तुमच्या सुप्त मनामुळे झालं असेल. रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमचे मन झोपलेले असते तेव्हा ते सुप्त मन त्या समस्येवर काम करते आणि सकाळ होताच उत्तर तुमच्यासमोर हजर केले जाते. जागरूक मन जणू काही त्याचं काम अकाउंट सोट करत असतं. जे काम जागृत मनाला अवघड असतं ते सुप्त मन चुटकीसरशी करतं. म्हणूनच सुप्त मनाचा उपयोग करून घेण्यासाठी कामाची नियोजन आदल्या दिवशी करून घ्या. तुम्हाला खरंच जर व्यवस्थापन करायचं असेल तर जागृत मनाचाही नाही तर सुप्त मनाचाही उपयोग करून घ्यावा लागेल. हेच मन तुम्हाला कमी वेळात अधिक काम करण्याचे उपाय शोधण्यात मदत करेल. एक रात्र आधीच योजना केली तर रात्रभर ती कार्यसूची तुमच्या सुप्त मनाकडे सामावली जाते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप योग्य क्रम सुचवतात आणि तुम्हाला त्याचप्रमाणे काम करू लागतात. काम करण्याची नवीन पद्धतही तुम्हाला सुचू शकते. कधीकधी कामाच्या संदर्भात न विचार करता वेळेच्या संदर्भात विचार केल्याने तुमचे काम अर्धवट राहिले असेही होऊ शकत नाही. जसं तुम्ही कधीकधी म्हणता, मी हे काम तासनतास करीन, त्याऐवजी मी या कामाला हा भाग 1 तासात पूर्ण करीन असं म्हणायला पाहिजे. त्यापेक्षाही चांगली पद्धत म्हणजे जर त्या कामात 1.25 तास लागला तर 1.25 तास ते काम केले पाहिजे. पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघा. मेंदू त्याचा विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो ते मिळवू देखील शकतो. याचं एक उदाहरण बघूया. मी 1 तास गणिताचा अभ्यास करीन असं एक विद्यार्थी ठरवतो. दुसरा विद्यार्थी ठरवतो, मी 10 उदाहरणं सोडवीन. आता कोणाची जास्त प्रगती होईल त्याचा तुम्हीच विचार करा. अर्ध्यातच दुसऱ्या विद्यार्थ्यांची कारणे त्याने काम करण्याचे निश्चित लक्ष्य ठरविले आहे. यशाचे सरळ सूत्र आहे, योग्य काम करा, योग्य प्रकारे करा, योग्य वेळात करा. वाईट सवयीपासून दूर राहा. माझा शेजारी काय म्हणतोय आणि विचार करतो याची पर्वा जो माणूस करत नाही त्याचा कितीतरी वेळ वाचतो. या भागात आपण दारू, सिगरेट यांच्या गुणदोषावर चर्चा करत नाही, कारण ते आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न आहेत. आपण त्यांचे विश्लेषण वेळेच्या संदर्भात करणार आहोत. दारू आणि सिगारेट शरीराच्या बाबतीत तर घातक आहेतच, पण या गोष्टी वेळेच्या संदर्भातही घातक आहेत. तरुण व्यक्ती एक सिगारेट ओढण्यासाठी अर्धा तास घालवतो, मात्र सिगारेटसाठी ती जुळवाजुळव करावी लागते, वातावरणात निर्माण करायला लागते, त्यासाठी बराच वेळ जातो. आपल्याला समाजात घरी सिगारेट ओढायचा रिवाज नाही, त्यामुळे काहीतरी बहाणा काढून तो मुलगा बाहेर जातो, पानाच्या दुकानात जाऊन सिगारेट ओढतो, सोबत असलेल्या मित्रांसोबत गप्पाटप्पा होतात. या फालतू गोष्टीत वेळ कसा जातो ते त्याला समजतही नाही. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 29वा सिद्धांत म्हणतो, वाईट सवयीपासून दूर राहा. दारू तर वेळ आणखी वाया घालवणारी सवय आहे. वेळ वाया घालवणारी ती सर्वात वाईट गोष्ट आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती गोष्ट नाही. एकतर दारू प्यायला बराच वेळ लागतो आणि प्यायल्यावर माणूस कुठलेही काम करू शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही किंवा फोनवरही धड बोलूही शकत नाही. दारू प्यायल्यावर अपघाताची शक्यता वाढते ते वेगळंच. दारू प्यायल्यावर दुसरा दिवसही बिघडतो, कारण त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी डोकेदुखी उजाडते. आदल्या दिवसाच्या नशेवर हँगओव्हर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहतो. दारूचे व्यसन सोडल्याने आपला बराचसा वेळ वाचू शकतो.
सिगरेट आणि दारू व्यतिरिक्त इतरही अनेक वाईट सवयी असतात, ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो. या मानसिक सवयीमुळे अडकून तुमचा बराचसा वेळ वाया जातो. एक मुख्य सवय म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे, इकडची गोष्ट तिकडे करणे. वेळाच्या नियोजनाच्या दृष्टीने ती वाईट आहे, कारण त्यात तुमचा वेळ खूप वाया जातो. वाद घालणे, भांडणे यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो. त्याचा ताण पडतो ते वेगळंच. म्हणून या सवयीपासून सावध राहा. लांबलचक गप्पा मारण्यातही खूप वेळ वाया जातो. तुम्ही उशीर करता, वेळ करत नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.